एवढी टीमला तुम्ही तर शुभेच्छा देत. आयोजक कमिटीबद्दल तुम्ही काय सांगा? एवढं सुंदर ग्राउंड म्हणजे दरवर्षी ते खूपच छान ग्राउंड बनवतात आणि आज सुद्धा खूप छान ग्राउंड आहे. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा. जास्त वेळ घेणार नाही. तो लेट्स रेडी टू प्ले. 3, 2, 1 गो. ओव्हर टू यू कमेंट्री बॉक्स. थँक्यू. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक असं स्वागत. दोन्ही टीमचे एक्स्ट्रा प्लेयर कॉम्बॉक्स मध्ये असणं गरजेचं. पहिलाच बॉल आपण पाहतोय फुल ऑफ लेनचा होता, त्याला डीप एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर मध्ये आपण पाहतोय त्या ठिकाणी फिल्डर अवेलेबल आहेत. आजच्या ह्या दुसऱ्या दिवसामध्ये शेवटची मॅच इथे मात्र क्रीडा रसिकांच्या भेटीसाठी येते. याआधी मॅच झाली होती त्यामध्ये विकेट हॅट्रिक कोणत्या गोलंदाजांनी घेतली होती? प्रवीण लांडगे साहेब या तुमच्यासाठी 500 रुपयांचं बक्षीस आहेत. गणेशदादा विधाटे आपल्या उपस्थितीमध्ये ते बक्षीस द्यायचं आहे. गणेशदादा मराठे यांच्या वतीनं होतं, जे की स्पोर्टचे असणारे सर्व आहेत. ओ टू यू राहुल सर. अपील आपण पाहतो, लाऊडली अपील इथे मात्र जे असेल, पण ह्या अपीलाचा परिणाम इथे अंपायर्स वरती होत नाहीये. शेवटची मॅच आपण पाहतोय स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक, ज्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न इथे दरवर्षी हनुमान क्रीडा संघ माळीनगर देहू यांच्या माध्यमातून मात्र केला जातोय. आणि 7वं पर्व 7वं सीझन ह्या मॅचचं या ठिकाणी मात्र तुम्हाला पाहायला मिळतंय. मॅच जर आपण पाहिली, अंबिका 11 तळेगाव आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय इंद्रायणी 11 देहू, ह्या दोन संघांमध्ये मॅच पाहायला मिळते. देहू संघाची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पहिल्या इनिंग मध्ये असेल. 6 षटकांची मॅच. पहिल्या इनिंग मध्ये किती धावा स्कोरबोर्ड वरती लावतील याकडे सर्वांचं लक्ष असेल. हो, खेळण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉल मधून हत्ती जाईल इतकं मोठं अंतर होतं. अपील देखील आपण पाहतोय. पुन्हा एकदा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये असेल. पहा, एका बाजूला तुम्ही पाहताय 2 बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये तुषार भोसले आहेत, प्रेम आहेत. या अगोदर आपण सकाळच्या सत्रामध्ये प्रेम यांना पाहिलं होतं. साखळी फेरीमध्ये मात्र एक चांगला परफॉर्मन्स दिला होता. इथे आपण पाहतोय ह्या मॅचमध्ये देखील त्या परफॉर्मन्सची गरज असेल टीमला. दुसऱ्या बाजूला बळीराम नलावडे आपण पाहतोय, इथे मात्र बॉलिंग मार्कवरती आहेत. पहिलं षटक उंचावून खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला गॅप असेल तिथे भरपूर मोठा आणि गोलंदाजाला होतोय 4 धाब्यांचा तोटा. 4 रन चौकार. पहिल्याच षटकामध्ये आपण पाहतोय खूप जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. गॅप शोधला, त्याबरोबर बॅकफुटवरती गेले, गोलंदाजाचा वेगाचा सुंदर वापर केला आणि त्याबरोबर आपण पाहतोय इथे एक जबरदस्त कव्हर ड्राईव्ह तुम्हाला पाहायला मिळतोय. धावा इथे येतात 4. स्कोरबोर्ड वरती घेऊन जातोय तुम्हाला. स्कोर कार्ड मध्ये इंद्रायणी 11 देहू पहिल्या इनिंग मध्ये 5 धावा आहेत. पहिलं षटक आपण पाहतोय. आज या दुसऱ्या दिवसामध्ये आपण या ठिकाणी आपण पाहतोय पहिलं षटक जे मैदानाच्या आतमध्ये. परत एकदा उंचावून खेळण्याचा प्रयत्न होता अलॉंग द कार्पेट. पुढे एकदा तुम्हाला पाहायला मिळेल खराब क्षेत्ररक्षण असेल, सिंगल येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे कोणताही नाहीये. अगदी तुम्ही पाहिले खऱ्या अर्थानं कोणते रिस्क घेण्याचा देखील प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाही, कारण इथे विकेट वाचवणं गरजेचं असेल, इथे पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. 6 षटकांची मॅच आहे आणि कमी ओव्हर्सच्या मॅचमध्ये आपण पाहतोय खऱ्या अर्थानं इथे पार्टनरशिपमधून मोठ्या धावा येणं हेही मैदानाच्या आतमध्ये इथे गरजेचं असेल, कारण शेवटची मॅच आणि विशेषतः 30,000 रुपयांसाठी हा सामना इथे असेल. ह्या सामन्याची किंमत जर आपण पाहिली 30,000 रुपये आणि एक आकर्षक चषक असेल, कारण यानंतर तुम्ही एकही मॅच जरी जिंकला नाही तर कमीत कमी ह्या स्पर्धेमधून तुम्ही 30,000 रुपयाची रक्कम घरी घेऊन जाऊ शकता, तुमच्या खिशामध्ये टाकू शकता. गोलंदाज बळीराम तयार. फुल टॉस बॉल होता, जज करू शकले नाहीत. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. डॉट बॉल येतोय. षटक संपतंय. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजाचं वजन तुम्ही पाहिलंय, गोलंदाजीचा आहाकार तुम्ही पाहिलाय आणि पहिल्या षटकामध्ये विदाउट लॉस इंद्रायणी नगर देहू. धावफलकामध्ये धावा 6. लॉस आपण पाहिलं या ठिकाणी 6 रन लॉस ऑफ 0 विकेट. चांगली सुरुवात बॉलिंगच्या माध्यमातून अंबिका 11 तळेगाव या संघाची तुम्हाला पाहायला मिळते. मावळ असोसिएशनच्या माध्यमातून आपण पाहतोय खऱ्या अर्थानं आज दिवसभरामध्ये एकूण 8 संघ या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट होताना तुम्हाला पाहायला मिळाले, सहभागी होताना पाहायला मिळाले आणि त्यामध्ये 2 संघ अगदी क्वार्टर फायनलमध्ये एकमेकांसमोर इथे मात्र उभे ठाकलेत. कोण जिंकणार, कोण ह्या मॅच मध्ये आपण पाहतोय ह्या ठिकाणी बक्षीस फेरीमध्ये जाऊन दाखल होणार, ह्या गोष्टीची चर्चा इथे मात्र मावळ तालुक्यामध्ये
ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषकामध्ये इथे तुम्हाला पाहायला मिळते. मावळ तालुक्यातील नेहमीच चर्चेमध्ये असणारी टुर्नामेंट म्हणून ह्या स्पर्धेचा गेले 6 वर्ष आपण पाहिले. 7व्या वर्षामध्ये देखील आपण ही स्पर्धा पाहतोय आणि विशेषतः ह्या वर्षी देखील ही स्पर्धा मावळ तालुक्यामध्ये नाही, पुणे जिल्ह्यामध्ये नाही, तर महाराष्ट्रामध्ये ह्या स्पर्धेची चर्चा का होते, त्या पाठीमागे असणारं आयोजन, त्या पाठीमागे असणारं नियोजन, आमचे आयोजक, ह्या सर्वांचा खूप मोठा मोलाचा वाटा तुम्हाला मात्र ह्या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आणि ही स्पर्धा एका वेगळ्या उंचीवरती जाताना तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 कडे घेऊन जाईल. बॉलिंग मार्कवरती गणेश तयार आहेत. स्ट्राईक एंडवरती खेळण्यासाठी प्रेम असतील. 4 बॉलचा सामना केलाय, 5 बनवल्यात. दुसऱ्या बाजूला तुषार भोसले जे मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 2 ला होतीये सुरुवात. याबरोबर उंचावून खेळलाय बॉल. एक्स्ट्रा कव्हर मध्ये फटक्यामध्ये आहे वजन आणि धावा पाहायला मिळतील इथे 4. चौकार, 4 रन. किरण सर कुठे असतील संपर्क करा. किरण येवले सर कुठे असतील संपर्क करा. 4 धावा इथे येत आहेत. पुढे एकदा आपण पाहिलं खरं तर खूप जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी. पॉवर प्लेचा इथे मात्र फायदा घेतात. पॉवर प्ले मध्ये बॅटिंगची पॉवर दाखवणं गरजेचं असेल. पहिल्या षटकामध्ये तुम्ही पाहिलं बॉलिंगमध्ये ती पॉवर तुम्हाला पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली पहिल्याच बॉलवरती. इथे मात्र 4 धावांची मोहर तुम्ही या ठिकाणी पाहिली. पुढे एकदा अवकुट टप्प्याचा बॉल होता. बॉलमध्ये वेग होता. चांगल्या पद्धतीने इथे बॉल जज करू शकले नाहीत. सिंगल येते आणि एक सेन्सिबल क्रिकेट मैदानावरती तुम्ही पाहताय. मोठा स्ट्रोक आल्यानंतर सिंगल येत आहेत आणि स्ट्राईक रोटेट होते. ही गोष्ट देखील खरं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आज महत्त्वपूर्ण आहे. विशेषतः आज आपण पाहतोय खूप फास्ट क्रिकेट झालंय. टेस्ट क्रिकेटची जागा वनडेने घेतली. वनडेची जागा जर आपण पाहिलं T20ने घेतली आणि विशेषतः IPL फॉर्मॅट आज महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी खूप सुपर डुपर हिट होताना तुम्हाला पाहायला मिळेल. परत एकदा उंचावून खेळलाय फटका सेफ झोन मध्ये जाईल. बॉल जाणार आहे आउट ऑफ द पार्क. स्टँड अँड डिलेवर्ड. चरण षटकार. फटक्याचा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय श्री ओंकार शेठ जाधव साईराज कंस्ट्रक्शन यांचा दणदणीत षटकार. गळ्यामध्ये सोन्याचा तोडा न जानो माझा घेऊन फिरतो घोडा. त्याच्या गळ्यामध्ये सोन्याचा तोडा न जानो माझा घेऊन. तुषार भोसले मैदानावरती थांबायला तयार नाहीये. 3 बॉलचा सामना केला, 7 बनवल्यात. मॅक्झिमम स्ट्रोक खेळलाय, 6 धाबा आल्यात. स्कोर कार्डवरती जर आपण पाहिलं इंद्रायणीनगर देहू संघाच्या 17 धाबा धावफलकामध्ये आहेत. षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहतोय गणेश इथे थोडेसे महागडे ठरतील, तयार आहेत. पुन्हा एकदा याबरोबर पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये होता. तिथे मात्र क्षेत्ररक्षकीय आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. सिंगल येते. स्कोर कार्ड ही पुढे जाणार आहे. 18 धाबा धावफलकामध्ये आहेत. दुसऱ्या षटकामध्ये मोठे स्ट्रोक आल्यानंतर सिंगल डबल्स देखील आपण पाहिलेत आणि त्या पद्धतीने इथे धावा देखील मैदान रणनीती मैदानाच्या आतमध्ये साफ स्पष्ट होती. सेन्सिबल क्रिकेट, दर्जेदार क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते. विकेट देखील मैदानाच्या आतमध्ये इथे अजूनपर्यंत कोणतीही येत नाहीये. गोलंदाज विकेटच्या शोधामध्ये आहेत. विशेषतः आपण पाहिलं बॅटिंग करणारी टीम ह्या गोष्टीची आपण चर्चा करतोय. हुक करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नसेल. एक सिंगल येणार आहे आणि त्याबरोबर स्कोर कार्ड ही पुढे जाताना तुम्हाला पाहायला मिळेल. षटक नंबर 2 चा खेळ सुरू असेल. 19 धावा देहू संघाच्या स्कोर कार्डमध्ये आहेत. जमेची बाजू जर आपण पाहिली आघाडीचे दोन्ही पॅटल अक्षरशः इथे मात्र ठाण मांडून उभे आहेत. कोणतीही विकेट येत नाहीये. विकेटच्या शोधामध्ये आहेत. डॉट बॉल देखील आपण पहिल्या षटकामध्ये पाहिले होते. दुसऱ्या षटकामध्ये चौकार षटकार पाहिले. तर यानंतर अजून 4 षटकांचं क्रिकेट बाकी असेल. फुलॉत लेनचा बॉल गॅप मध्ये असेल. गॅप आहे तिथे भरपूर मोठा. पुढे एकदा गोलंदाजाला होतोय 4 धावांचा तोटा. सेन्सिबल बॅगड फीज ऑन स्ट्रोक. 4 धावा. पाहुनी मोका. हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. थँक्यू डीजे. 2 ओव्हर्स नंतर आपण पाहतोय इंद्रायणी 11 देहू 23 धावा धावफलकामध्ये. 23 लॉस ऑफ 0 विकेट्स. 2 षटकांमध्ये एक चांगल्या पद्धतीनं इथे आपण पाहिलं बॅटिंगमध्ये देखील विशेषतः ह्या षटकामध्ये खूप साऱ्या धावा आल्या. पहिल्या षटकाचा जर विचार केला फक्त 6 आल्या होत्या. या षटकामध्ये चांगलं कमबॅक बॅटिंग टीमने मिळवले, देहू संघाने मिळवले. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत अंबिका 11 तळेगाव ह्या संघामध्ये देखील चांगल्या पद्धतीचे खेळाडू मावळ तालुक्यामधील आहेत. आणि विशेषतः आपण पाहतोय ह्या स्पर्धेच्या निमित्तानं खास दुबईवरनं सन्माननीय डीजे थांबा. खास दुबईवरनं आपण पाहतोय निलेशजी झेंडे
ह्या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी देहू नगरीमध्ये त्यांचं शुभ आगमन झालेलं आहे. ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषकामध्ये आपलं मनापासून मनपूर्वक स्वागत. आपलं स्वागत करतोय मी देहू नगरीमध्ये. आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित झालाच. पुन्हा एकदा स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक 7व्या पर्वामध्ये आपलं स्वागत असेल. जाऊया मॅचकडे. तर ह्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय खऱ्या अर्थानं हनुमान क्रीडा संघ माळीनगर देहूचे सदस्य रणधीर भाऊ टेळेकर USA मधनं आपण पाहतोय ह्या सामन्याचा युट्यूबवरनं थेट प्रक्षेपणाचा आनंद घेत आहेत आणि या स्पर्धेसाठी त्यांनी शुभेच्छा पाठवल्यात आणि सर्व आयोजकांना देखील इथे खरं तर आयोजकांचं कौतुक केले. इतक्या जबरदस्त पद्धतीनं इतकं आपण पाहतोय. आपण पाहिले ह्या टुर्नामेंटचं या ठिकाणी नियोजन केले आणि USA वरनं खरं तर ह्या सामन्याचा लाईव्ह आस्वाद घेत आहेत आणि विशेषतः मंडप सौजन्य त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय रणधीर भाऊ टेळेकर यांच्या माध्यमातून ह्या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला मिळाले. त्यांचंही विशेष सहकार्य आहे. आपलं पुन्हा एकदा ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषकामध्ये मनपूर्वक स्वागत आहे. जाऊया मॅचकडे. डॉट बॉल येतोय. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं ओव्हर नंबर 3चा खेळ सुरू असेल. धावफलकामध्ये जर आपण पाहतोय या ठिकाणी 24 धावा स्कोर कार्डमध्ये आहेत. ह्या षटकामध्ये आपण पाहिलेच पहिल्या 2 बॉलवरती खरं तर बॉलरनं हुकूमत गाजवली. पहिल्या षटकामध्ये देखील आपण पाहिलं होतं ह्याच पद्धतीची गोलंदाजी. मोठे फटके दुर्मिळ झाले होते. दुसरं षटक आपण पाहिलं मॅक्झिमम स्ट्रोक आले. षटकार चौकार पाहायला मिळाले आणि क्रीडा रसिकांना आनंद देणारे हे स्ट्रोक तुम्हाला दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळाले. तर यानंतर काय होणार, काय बिघडणार याकडे देखील सर्वांचं लक्ष असेल. हो छेडछाड करण्याचा प्रयत्न, शिरड्यापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा फसलाय बॉल. मात्र विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन बसलाय. डॉट बॉल निर्धाव चेंडू. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज खरं तर धारदार गोलंदाजी करतोय. गोलंदाजीमध्ये धार आहे, गोलंदाजीमध्ये क्वालिटी आहे, बॉलिंगमध्ये आपण पाहतोय कौशल्य आहे, बॉलिंगमध्ये व्हेरिएशन आहे आणि विशेषतः आपण पाहिलं माती विकेटवरती इथे नॅचरल स्विंग तुम्हाला पाहायला मिळत आहेत. पिचिंग झाल्यानंतर बॉल हलकंसं वळण घेतोय. रिलीज पॉईंट देखील अतिशय सुंदर पाहायला मिळत आहेत. 24 धावे संख्येवरती धावफलक इथे स्थिर असेल. बळीराम तयार आहेत. फुलटॉस बॉल लोवर फुलटॉस होता. गॅप शोधण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचेल. चांगल्या पद्धतीचं क्षेत्रक्षण आहे. स्कोर कार्ड पुढे पोहोचतंय 25 धावा 2.4 नंतर. संदीप भाऊ परंडवाल यांचे मोठे बंधू सन्माननीय संतोष भाऊ परंडवाल आपण देखील या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं देखील मनापासून मनपूर्वक असं स्वागत. त्याचप्रमाणे सन्माननीय अजितजी नवले साहेब आपण देखील ह्या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. आणि दोन्हीही अतिथी मान्यवरांना माझी विनंती असेल आपण मंचावरती या. व्हाईट बॉल या ठिकाणी येणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण मॅच आज दुसऱ्या दिवसामध्ये आपण या ठिकाणी पाहतोय. स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय हनुमान क्रीडा संघ, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट प्रशांत जगताप स्पोर्ट फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी मात्र जे तुम्हाला पाहायला मिळते. आणि खरं तर 7व्या पर्वामध्ये ही स्पर्धा देखील पुन्हा एकदा सुपर डुपर हिट होताना या ठिकाणी ह्या वर्षी देखील तुम्हाला पाहायला मिळते. स्पर्धेची चर्चा होताना तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाज तयार आहेत. हो पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरमध्ये बॉल. फिल्डर तिथे आहेत. सिंगल मैदानात मध्ये येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे कोणता नसेल. धावफलक पुढे पोहोचते 2.5 नंतर. देहू संघाच्या स्कोर कार्डमध्ये 27 आहेत. चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय दोन्ही बॅट्समनचं इथे कौतुक करावं लागेल. चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते. 9 बॉलमध्ये 13 प्रेम यांच्या माध्यमातून आहेत. तर दुसऱ्या बाजूला तुषार भोसले आहेत. 8 चेंडूंचा सामना केलाय, 13 बनवल्यात. विकेट घेण्यामध्ये अजून कोणताही गोलंदाज इथे अजूनही यशस्वी होताना तुम्हाला पाहायला मिळत नाही. विकेटच्या शोधामध्ये गोलंदाज आहेत. विशेषतः आपण पाहिले सुरुवातीला धावा कमी आल्या होत्या, असं वाटलं होतं कुठेतरी दबाव दडपण पाहायला मिळेल, पण त्यानंतर जी फलंदाजी झाली ना ती कौतुकास. हो पुन्हा एकदा एक आगळा वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. सिंगल तर आली आहे. फाईनमध्ये स्ट्रोक आपण पाहतोय तिथे मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न नसेल. स्कोर कार्ड पुढे पोहोचतोय. षटक क्रमांक मैदानामध्ये आपण पाहतोय 3 संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डमध्ये 29 विदाउट लॉस इथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. कोणतीही विकेट नाही. शक्तिशाली
बलशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी, राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडून ओव्हर संपली. डीजे धन्यवाद. दोन्ही संघाला इथे विशेषतः सूचना असेल. दोन्ही संघ आपले आहेत मावळ तालुका असोसिएशनच्या अंतर्गत क्रिकेट खेळतायत आणि विशेषतः यानंतर तळेगाव संघाला बॅटिंग करायची. त्यामुळं वेळेमध्ये सेकंड इनिंग सुरू होणं आणि ती वेळेमध्ये संपणं हे गरजेचं असेल. दोन्ही टीम्सला पुन्हा एकदा आयोजकांकडनं मी सूचना करतो, आपण ही मॅच थोडीशी फास्ट करा. बॅड लाईटचं कोणतंही अपील चालणार नाही. मॅच ही कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला इथे पूर्ण करायची, कंटिन्यू करायची. स्पर्धा जर आपण पाहिली खऱ्या अर्थानं स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक 7व्या पर्वामध्ये यशस्वीरित्या इथे मात्र संपन्न होताना दुसरा दिवस देखील या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतोय. स्पर्धा संपन्न होत असताना स्पर्धेचे आयोजक, पडद्यामागचे कलाकार खरं तर खूप महत्त्वपूर्ण असतात आणि त्यांचं सातत्य गेले 1-2 महिने आपण पाहतोय. मैदान तयार करण्यापासून खेळपट्टी तयार करणं, त्यानंतर पारितोषिक असेल, इतर विशेष सहकार्य असेल आणि संपूर्ण स्पर्धा या ठिकाणी उभी करत असताना खरं तर 1-2-3 महिन्यांचा कालावधी लागतो आणि हे सर्व करत असताना आमचे आयोजक खरं तर फार महत्त्वपूर्ण आहेत आणि ते आयोजक तुमच्यापर्यंत पोहोचणं खरं तर गरजेचं असेल. हो 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 1 2 3 हो कॅच इथे मात्र सटकलाय. प्रयत्न सुरेख होते पण अपयश येताना तुम्हाला पाहायला मिळालं. प्रयत्न करणं गरजेचं होतं. जीवन किती सुंदर आहे अनुभव तुला सांगत जाईल. जीवन किती सुंदर आहे अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करायला विसरू नकोस, मार्ग तुला सापडत जाईल. प्रयत्न करणं खरं तर गरजेचं आहे. आयोजकांबद्दल आपण चर्चा करत होतो. आयोजकांमध्ये जर आपण पाहिलं, अध्यक्ष हनुमान क्रीडा संघ सन्माननीय संदीप बाळासाहेब परंडवाल, त्याचप्रमाणे प्रथम नगरसेवक देहू आदित्य चिंतामण टिळेकर. हो हो परत एकदा उंचावून खेळलेला बॉल लॉंग ऑन मध्ये जाईल. फिल्डर तिथे असेल, कोणती चूक होणार नाहीये आणि पहिल्या विकेटचं पतन. पहिला फलंदाज डगआउटच्या दिशेला. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय श्री गणेशदादा मराठे, GK स्पोर्टचे सर्वे सर्वा यांची बळीची टाळी. थँक्यू. आयोजक आपण पाहतोय संजय लक्ष्मण टिळेकर, लक्ष्मण शांताराम टिळेकर, राकेश हरिश्चंद्र टिळेकर, संदीप गोरक्षनाथ टिळेकर, नितीन दिलीप फुलबगर, गणेश भीमाजी विधाटे, नवनाथ नारायण विधाटे, रणधीर हरिश्चंद्र टिळेकर, गणेश संतोष तांबे, कौस्तुभ गणेश टिळेकर, सागर दिलीप काळोखे, अविनाश निवृत्ती भसे, वेदांत गणेश टिळेकर, त्याचप्रमाणे प्रथमेश भगवान जाधव, अमित चंद्रकांत गोरे, अमोल बंडू राठोड. आयोजक तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतात. जसं वेळ मिळेल तशी आयोजकाची बांधेयाडी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच मी प्रयत्न करेल. मॅचकडे आपण जाणार आहोत. 30 या धावसंख्येवरती पहिला फलंदाज संघानं गमावलाय. उंचावून खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागली, क्षेत्ररक्षक तिथे असेल, स्लिपमध्ये बॉल थोडंसं वळण घेतोय पण ह्या गोष्टीचा फायदा इथे मात्र बॅटिंग टीमला होणार आहे. खराब फिल्डिंग, चुकीला माफी नाहीये. बॉल जातोय सीमा रेषा पार. धावा मिळतील 4-4-4. चौकार पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी, राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. दिवाळी केव्हाच होऊन गेली आहे तरी दिवाळीचे बोनस इथे मिळत आहेत. विशेषतः ज्या ठिकाणी एकही धाव नको होती ना तिथे 4 धावा मिळेल आणि ह्या चुका संघाला परवडणाऱ्या नाहीत. ज्यावेळेस संघ बॅटिंगसाठी येईल त्यावेळेस खरं तर एका धावेचं मूल्य समजल्याशिवाय इथे राहणार नाही. 34 धावा धावफलकामध्ये. शेवटचे काहीशे बॉल शिल्लक आहेत. 6 षटकांची अतिशय महत्वपूर्ण मॅच. परत एकदा इनसाइड आउट टाकण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. बॉलमध्ये गती कमी होती, बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नसेल आणि रिव्ह्यूचा वापर इथे मात्र आपण पाहतोय बॅटिंग टीमच्या माध्यमातून इथे केला जाणार आहे. टेक्नॉलॉजी आपण पाहतोय जी वापरली जाणार आहे. अंपायरच्या निर्णयाला चॅलेंज केले. तिसरे पंच अजय आवळे सर आपण पाहतोय तिसऱ्या अंपायरच्या भूमिकेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. 34 या धावसंख्येवरती आपण पाहतोय देहू संघाला. तर या ठिकाणी डिसिजन काय येणार, एक रिव्ह्यू आपण पाहतोय. प्रत्येक इनिंगमध्ये तुमच्यासाठी असेल. रिव्ह्यू सक्सेस झाला तर पुढचा रिव्ह्यू तुम्हाला वापरता येईल. अनसक्सेस असेल तर यानंतर कोणताही रिव्ह्यू तुम्हाला वापरता येणार नाही. आज क्रिकेटमध्ये खरं तर टेक्नॉलॉजी आली. आपण पाहतोय यूट्यूब असेल, इंस्टाग्राम असेल, फेअर डिलिव्हरी आपण या ठिकाणी पाहतोय आणि बॅटिंग टीमचा खरं तर
या ठिकाणी हा रिव्ह्यू अनसक्सेस होताना तुम्हाला पाहायला ह्या इनिंग मध्ये तुम्हाला पुन्हा रिव्ह्यू मिळणार नाही. 34 धावा स्कोर कार्ड मध्ये 3.4 नंतर गोलंदाज स्वरांजन गायकवाड. उंचावून खेळण्याचा प्रयत्न, उंची खूप आहे, लांबी किती असेल, क्षेत्ररक्षक बॉल खाली येत आहेत, कॅच होतीये, जबरदस्त कॅच, दुसरा धक्का, फलंदाज बाद. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय श्री गणेशदादा मराठे जी के स्पोर्टचे सर्वेसर्वा यांची बळीची टाळी. फलंदाज आपण पाहतोय पुन्हा एकदा बाद होताना तुम्हाला पाहायला मिळेल. दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये. 2 बॅट्समन आपण पाहतोय इथे छोटीशी पार्टनरशिप बनवत होते, पण कुठेतरी आपण पाहतोय बॉलिंगच्या माध्यमातून पुन्हा एकदा एक ग्रेट थ्रो आलाय. दुसऱ्या विकेटचं पतन आपण पाहतोय 34 ह्या धावसंख्येवरती. नवीन बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. श्रीधर भोसले मैदानाच्या आतमध्ये आलेत. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, बॉल फील्ड करतायत, सिंगल येणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी मात्र कोणताही नसेल. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांनंतर 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये पहिल्यांदा बॅटिंग करत असताना इंद्रायणी 11 देहू धावफलकामध्ये 35. आयोजकांबद्दल आपण जी काही चर्चा करत होतो त्यामध्ये आपण पाहतोय सचिन मच्छिंद्र बागल, मनीष अजित नवले, ओमकार एकनाथ कवडे, अभिषेक शिंगाडे, त्याचबरोबर विलास बोडके, राहुल पांडुरंग आजबे, विक्रम दत्तात्रय बसे, त्याबरोबर अमोल हरिभाऊ राऊत, विनायक एकनाथ गाडेकर, गणेश दिनकर टिळेकर, सुनील आंबेकर, आदित्य शेडगे, गणेश बाळासाहेब टिळेकर, त्याचप्रमाणे कुंदन माझी आणि नामदेव भवारी हे आयोजकांची मानदेळी खरं तर ह्या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. आणि गेले 1 ते 2 महिने खऱ्या अर्थानं हा क्रिकेटचा एक बहारदार सोहळा या ठिकाणी तुम्ही पाहताय. कालपासून या क्रिकेटच्या स्पर्धेला सुरुवात झाली आणि आपण पाहतोय मावळ तालुक्यामध्ये असणारी एक मानाची क्रिकेटची स्पर्धा म्हणून ह्या क्रिकेटच्या स्पर्धेचं एक वेगळी ओळख पुणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. चला थोडंसं स्पीडअप करा, यानंतर 1 इनिंग शिल्लक आहे. आयोजक म्हणून आपण पाहतोय अभिषेकजी टिळेकर, हेही नाव तितकंच महत्वपूर्ण असेल. बॉल हवेमध्ये नो मॅन्स लँड मध्ये जाईल, फिल्डर तिथे येतात, बॉलने दिशा बदलली आहे, 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे कोणताही नसेल. धाव्यांसाठी प्रचंड मोठी धाव तुम्ही पाहिली आणि 1 रन इथे शॉर्ट असेल. स्कोर कार्ड पुढे पोहोचते. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 36 धावा इथे धावफलकामध्ये आहेत. ओव्हर नंबर 5 स्लॉग ओव्हर्स मध्ये कशा पद्धतीने इथे बॅटिंग असेल, स्लॉग ओव्हर्समध्ये कशा पद्धतीने बॉलिंग असेल, कारण ग्रेट फिनिशर ह्या भूमिकेला आता तुम्हाला न्याय द्यावा लागेल. संघाची गरज ओळखावी लागेल. इथे आपण पाहतोय 5वं षटक सुरू झाले. 36 धावा धावफलकामध्ये आहेत. मोठे स्ट्रोक खेळावे लागतील कारण यानंतर फक्त 11 चेंडू रिलीज होणं हे बाकी आहे. परत एकदा अखूट टप्प्याचा बॉल, तो जाणार आहे आउट ऑफ द पार्क. मैदानात उठल्यात अग्नीच्या ज्वाळा, मैदानाच्या बाहेर गेल्यात तोफेचा गोळा. चेरन षटकार, फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय श्री ओंकार शेठ जाधव, साईराज कंस्ट्रक्शन यांचा दणदणीत षटकार. टोचतील हजारो लाखो काटे तुला, तू त्यांच्याही आरपार हो. कळेल तुला कुवत तुझी, तू विजयाचा षटकार हो, तू विजयाचा षटकार हो. षटकार खरं तर गरजेचे आहेत आणि मोठे स्ट्रोक खरं तर तुम्हाला विजय मिळून देणारे असतील. चला मॅच बॉल आतमध्ये येणं हे देखील गरजेचं आहे कारण टेनिस बॉल क्रिकेट आपण पाहतो खरं तर वेगवेगळ्या कंपनीचे बॉल तुम्हाला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात. पुढे एकदा बॉलर इथे तयार आहेत. कट करण्याचा प्रयत्न, पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक असेल, चांगले क्षेत्ररक्षण, 1 सिंगल मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. स्कोर कार्डमध्ये जर आपण पाहिलं 43 धावा धावफलकामध्ये 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. 4.3 नंतर पहिल्या इनिंगमध्ये खरं तर किती धावा असतील, कोणती धावसंख्या तुम्हाला विजयाची गॅरंटी देईल, कोणती धावसंख्या तुम्हाला विजय मिळवून देईल हे सांगणं खरं तर फार कठीण आहे. यावर्षी तुम्ही वुमन्सचा वर्ल्ड कप पाहिला असेल. खऱ्या अर्थानं 7 वेळा विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाला भारतीय संघानं पाणी पाजलं, पराभूत केलं आणि विश्वचषक जिंकला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक येत आहेत, चूक होणार नाहीये. टेकन व्हेरी गुड कॅच, जबरदस्त कॅच. धक्का क्रमांक 3.
संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय श्री गणेशदादा मराठे जी के स्पोर्टचे सर्वे सर्वा यांची बळीची टाळी. थँक्यू. भारतीय वुमन संघाबद्दल आपण चर्चा करत होतो. 7 वेळा विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाला पराभूत करत आणि वन डे क्रिकेटमध्ये देखील आपण पाहतो विश्वचषकामध्ये जास्तीत जास्त धावा तुम्हाला त्या इनिंगमध्ये पाहायला मिळाल्या होत्या. आणि प्लेयरसाठी ह्या ठिकाणी सूचना आहेत. कोणताही खेळाडू डगआउट सोडून जर इथे तर कुठे जर दिसला तर त्यांना पेनलाइज केलं जाईल. आयोजकांकडनं ही सूचना येते. जाऊया मॅचकडे. परत एकदा आपण पाहतोय छेडछाड करण्याचा प्रयत्न असेल. व्हाईट बॉल अतिरिक्त बॉल असेल. स्कोर कार्ड पुढे पोहोचते. 44 धावा आपण पाहतोय स्कोर कार्ड मध्ये आहेत. 44 लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 4.4 4.4 षटकांचा खेळ संपलाय. यानंतर अजून एक षटक बाकी असेल. डेथ ओव्हर मध्ये बघूयात किती धावा येणार. याकडे देखील सर्वांचं फुल टॉस बॉल मिड विकेट मध्ये येणार आहे. फिल्डर तिथे असेल. बॉलला फील्ड करण्याचा प्रयत्न करेल पण क्षेत्ररक्षक तिथे फक्त दर्शक बनतोय. बॉल जातोय बाउंड्री लाईन पार. धावा मिळतील पुन्हा एकदा 4 रन. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. 48 धावा धावफलकामध्ये आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा उजव्या हाताने. हो बॉल उडवलाय ऑन साइडला. फिल्डर तिथे आहेत. कॅच होतोय. धक्का क्रमांक 4. फलंदाज श्रीकांत असतील बाद. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय श्री गणेशदादा मराठे जी के स्पोर्टचे सर्वे सर्वा यांची बळीची टाळी. थँक्यू. धन्यवाद डीजे. ओव्हर नंबर 5 संपली आहे. 5व्या षटकामध्ये आपण पाहतोय शेवटच्या बॉलवरती विकेट आली आहे आणि स्लॉग ओव्हर्स डेथ ओव्हर मध्ये खरं तर सेट बॅट्समॅन बाद होणं संघाला परवडणारी गोष्ट नाहीये. एखादा बॅट्समन सेट असेल आणि शेवटच्या षटकामध्ये तो आउट होत असेल तर नक्कीच यानंतर पुढच्या बॅट्समनला आपण पाहतोय सेट होण्यासाठी अजिबात तिथे कोणतेही बॉल नसते. कारण 6 चेंडू आहेत. जे काही करायचे ते फक्त ह्या 6 बॉलमध्ये करावं लागेल. कारण आज नाही तर पुन्हा कधीच नाही. आज जर पराभूत झाला तर ही स्पर्धा खेळण्यासाठी पुन्हा एकदा 1 वर्ष वाट पाहावी लागेल. आणि पराभव स्वीकारण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये कोणीच आलेलं नाहीये. आज इथे विजयाचे स्वप्न घेऊन सर्वजण मैदानाच्या आतमध्ये आलेत. विजयाचे रस्ते बनवण्यासाठी इथे सर्वजण मैदानाच्या आतमध्ये आलेत. जिगर वालों को डर से कोई वास्ता नहीं होता. जिगर वालों को डर से कोई वास्ता नहीं होता. हम वहां भी कदम रखते हैं जहां कोई रास्ता नहीं होता. विजयाचे रस्ते बनवावे लागतील. शेवटच्या 6 बॉलमध्ये किती धावा येणार याकडे सर्वांचे. गणेश तयार आहेत. याबरोबर मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता लेग बिफोर साठी. छोटंसं अपील आपण पाहिलं. सिंगल मैदानाच्या आतमध्ये येते. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न. डेंजर एंडला बॅटल आहेत. फेकी खराब. 2 धावा इथे मात्र पूर्ण होत आहेत. महत्वपूर्ण मॅच आणि ह्या मॅच मध्ये ह्या चुका खरं तर तुम्हाला टाळाव्या लागतील. एका चुकीचा मोबदला द्यावा लागेल. एक चूक तुम्हाला पराभवाच्या दिशेला घेऊन जाणार आहे. त्यामुळे क्रिकेटमध्ये चुका म्हटलं ना की नक्कीच त्या चुकीचा मोबदला तुम्हाला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात इथे मात्र द्यावा लागतो. 2 धाव्यांबरोबर इंद्राणी नगर देहू संघाचं आपण स्वागत करूया. अर्धशतक 50 धावा ह्या धावफलकावरती पूर्ण आहेत. परत एकदा उंचावून खेळण्याचा प्रयत्न. स्ट्रोक फसलाय. बॉलर स्वतः तिथे आलेत. कॉट अँड बोल्ड. फलंदाज 5व्या क्रमांकाचा इथे असेल बाद. 5वा धक्का. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय श्री गणेशदादा मराठे जी के स्पोर्टचे सर्वे सर्वा यांची बळीची टाळी. थँक्यू. धन्यवाद. 50 या धावसंख्येवरती 5वा ही बॅटल इथे मात्र आउट होताना तुम्हाला पाहायला मिळेल. 5.2 नंतर आपण पाहतोय अर्धा संघ डगआउट्स मध्ये विश्रांती करतोय.
तळेगाव संघाचं कौतुक करावं लागेल. एक चांगली गोलंदाजी. हो हो हो, पुढे एकदा जबरदस्त बॉलमध्ये वेग होता, बॉलमध्ये कंट्रोल होतं, बॉलमध्ये आपण पाहतोय पुढे एकदा अपील आणि 6वा धक्का. फलंदाज होतोय बाद. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय श्री गणेशदादा मराठे GK स्पोर्टचे सर्वेसर्वा यांची बळीची टाळी. गोलंदाज इथे हिरो ठरतायत. शेवटच्या स्लॉग ओव्हर्स मध्ये आपण पाहतोय धावा थांबवल्यात. नुसत्या धावा थांबवल्या नाहीत तर विकेट्स येत आहेत. 50 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा बॅट्समन इथे खर्च झालाय. 6वा बॅटल खर्च होतोय. नवीन बॅटल मैदानाशात मध्ये आपण पाहतोय. वरच पाटील मैदानाशात मध्ये येणार आहेत. गणेश तयार असतील. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर एरियामध्ये बॉल खेळलाय. फिल्डर तिथे असतील. बॉलला फील्ड करतायत. एक सिंगल. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न. फेकी इथे खराब असेल. स्कोर कार्ड पुढे पोहोचते. धावफलकामध्ये जर आपण पाहिलं 52 धावा धावफलकामध्ये. आणि इनिंग संपल्यानंतर इंद्रायणी 11 देहू संघ आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंगसाठी जा. आणि दुसऱ्या बाजूला तळेगाव संघ आपण आपले बॅट्समन लगेच रेडी ठेवायचे. वेळ आपल्याकडे कमी आहे. गणेश तयार आहेत. हो, परत एकदा खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नसेल आणि अपील केली आहे फलंदाज. पुन्हा एकदा आउट. रनआउटचा शिकार. पुन्हा एकदा 7वा बॅटल इथे खर्च होतोय. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय श्री गणेशदादा मराठे GK स्पोर्टचे सर्वेसर्वा यांची बळीची टाळी. थँक्यू. पुन्हा एकदा विकेट येताना तुम्हाला पाहायला मिळते. जबरदस्त बॉलिंग गणेशांच्या माध्यमातून. शेवटच्या षटकामध्ये अक्षरशः धावफलकाला स्पीड ब्रेकर लावलाय. 52 धावा. शेवटचा बॉल. किती धावांचं टार्गेट क्वार्टर फायनल मध्ये असेल. गणेश तयार आहेत. परत एकदा हलक्या तडा एक कव्हर मध्ये बॉल आपण पाहतोय. डीपचा फिल्डर येतोय. सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा विकेट. 8वा धक्का. 52 धावा आपण या अगोदर पाहिल्या होत्या. 53 धावा इथे आपण पाहतोय. पहिल्या इनिंग मध्ये इंद्रायणी 11 देहू संघाच्या स्कोर कार्ड वरती तुम्ही पाहताय. आणि अगदी 54 धाव्यांचं टार्गेट या ठिकाणी मात्र तळेगाव संघासमोर इथे असेल. चला वेळ घेऊ नका. अंपायर्स विनंती असेल आपण 2 मिनिटं बाहेर या. चहा आलेला आहे. फिल्डिंग टीम लगेच आतमध्ये जा. तळेगाव टीम आपण आपले बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. तुम्ही पाहताय स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक 2025. खरं तर दुसऱ्या दिवसामध्ये या ठिकाणी सर्व आयोजकांनी या ठिकाणी मला आमंत्रित केलं आणि ह्या स्पर्धेचा एक हिस्सा बनण्याची संधी, एक घटक बनण्याची संधी मला या ठिकाणी दिली. गणेश भाऊ विदाटे असतील, त्याचप्रमाणे आपण पाहतोय सर्व आयोजक संदीप भाऊ परंडवाल असतील, त्याचप्रमाणे नगरसेवक आदित्य टेळेकर असतील. नावं सर्वांचीच या ठिकाणी घ्यावी तेवढी कमी आहेत. सर्वांच्या या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते आणि यानंतर पुन्हा एकदा खेड तालुक्याचा एक गोड आवाज उत्तम सावंत सर यांच्याकडे जातो. या सर, तुमचं स्वागत आहे. चला, बॅटिंग करणारी टीम आपले सलामीच्या आघाडीचे बॅटर पाठवा. पुन्हा एकदा आपण पाहतोय पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील एक मानाची क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. 7वं पर्व या स्पर्धेचं देखील आपण संपन्न होताना पाहतोय. आजच्या दिवसातील शेवटचा अंतिम सामना देखील आपण या ठिकाणी पाहतोय. हनुमान क्रीडा संघ माळीनगर सातत्यानं आपण पाहिलं तर एक सातत्यपूर्ण नियोजन करताना क्रिकेट स्पर्धांचं आपल्याला पाहायला मिळेल नाही. आणि विशेष करून
विविध क्षेत्रात देखील हनुमान क्रीडा संघाची उल्लेखनीय कामगिरी आपण सातत्यानं पाहिलेली आहे. गेली 27 वर्ष हनुमान क्रीडा संघ माळीनगर आपण पाहिलं तर कार्यरत आपण पाहतोय आणि विशेष करून याच संघातील सदस्य म्हणून आपण ज्यांना सातत्यानं पाहिलं स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत दादा शांताराम जगताप साहेब यांच्या स्मृतींना आठवणींना उजाळा देणारी ही क्रिकेटची स्पर्धा आपण संपन्न होताना पाहतोय. आघाडीचे बॅटर येत आहेत. क्षेत्ररक्षण करणारा संघ मैदानात दाखल झाला आणि सामन्याला होती सुरुवात. सेकंड डाव देखील आपण पाहणार, दुसरा डाव तो देखील आपण इथे मैदानात पाहणार आहोत. टार्गेट मोठं नाही परंतु इतकं देखील छोटं नाही की ते सहज बनवलं जाऊ शकतं. क्रिकेटचा खेळ आहे, अनिश्चित गेम आहे, कधी कोण जिंकेल याचा काही नियम नाही. परंतु सकाळपासून अंबिका 11 तळेगाव संघ आपण पाहिले तर एक जबरदस्त भन्नाट फॉर्म मध्ये राहिलेला आहे. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण प्रत्येक फॉर्मॅटमध्ये विशेष करून प्रत्येक क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. हे मैदान अगदी त्यांच्या नावानं दणनलेलं आहे आणि या मैदानात ते अगदी त्यांनी आपल्या खेळाची प्रचिती क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांना इथे मात्र दिलेलं आहे. त्यामुळे दुसऱ्या डावात धावांचा पाठलाग होईल की नाही या गोष्टीची देखील चर्चा होणार आहे. क्रिकेटचा खेळ असाच आहे, अनिश्चितता भरपूर आहेत, नाण्याला 2 बाजू असतात, एक चापा काटा. क्रिकेटच्या खेळात 2 गोष्टी घडत असतात, एक हार आणि जीत. त्यामुळे जिंकणार कोण ते देखील आपल्याला पाहायचे. आजचा दिवस कोण गाजवणार आणि कोण मात्र या स्पर्धेत बक्षीस पात्र होणार ते देखील आपण पाहणार आहोत. या ठिकाणी आपण एक विशेष सन्मान करतोय. मावळ तालुक्यातील मानाच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये सातत्यानं आपण प्रत्येक वर्षी ज्यांचं अतिशय सुंदर समालोचन आपण ऐकत असतो. आपल्याच पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावचे सुपुत्र आमचे सहकारी समालोचक मित्र हनुमान क्रीडा संघ माळीनगर यांच्या माध्यमातून सातत्यानं ज्या दिवस आपण पाहिलं तर प्रत्येक वेळेस निमंत्रण स्वीकारून या स्पर्धेत अतिशय सुंदर समालोचन त्यांचं आपण ऐकत असतो. एक विशेष सन्मान आपण करतोय. समालोचक राहुल बोंबे सरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. मी विनंती करेल हनुमान क्रीडा संघ माळीनगरच्या सभासदांच्या शुभ हस्ते इथे आपण पाहिलं तर तो सन्मान या ठिकाणी केला जातोय. पहिला चेंडू होता इथे मात्र केला, शॉर्ट टर्नला अडवता तोपर्यंत एक सिंगल आपण पाहिलं तर इथे एक धाव देखील आपण पाहिलं तर इथे राहुल बोंबे सरांच्या मित्रांना विनंती करेल आपण या संजय भाऊ टिळेकर, संदीप भाऊ टिळेकर, राकेश भाऊ टिळेकर, लक्ष्मण भाऊ टिळेकर, नितीन उर्फ बंटीभाऊ फुलपगर, नवनाथ भाऊ विदाटे, रणधीरजी टिळेकर, गणेशजी तांबे, कौस्तुभजी टिळेकर, जितकी नावं घ्याल तितकी कमी आहेत. परंतु या सगळ्यांचं अतिशय सुंदर आयोजन आपण पाहतो आणि आयोजकांच्या शुभ हस्ते राहुल बोंबे सरांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. शॉर्ट पिच चेंडू होता, फटका खेळला, टीप विकेटला येतोय. क्षेत्ररक्षक आहेत, प्रेम अडवतोय, फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल, 2 चेंडू 2 धावा इथे आपण पाहिलं तर बनवल्यात. पहिलं षटक देखील मैदान ते करतायत. गोलंदाज आपण पाहतोय अतुल गोलंदाजीच्या मार्क होत आहेत. राहुल बोंबे सरांचा विशेष सन्मान आपण करतोय. अनिकेत दादा शिंदे आणि योगेश दादा मोरे यांचाही सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतो. एक आकर्षक विशेष सन्मान चिन्ह आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं आपण देतो. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली तर अंपायर चेक करतायत. तिसऱ्या पंचांची मदत आपण पाहिलं तर घेतली जाते. टीव्ही अंपायर आवळे सरांना आपण पाहतोय. तिसरे षटक सुरू आहे. 2 चेंडू 2 धावा आल्यात. तिसऱ्या चेंडूवरती एक मोठं अपील इथे आपण होताना पाहतोय. योगेशजी मोरे यांचाही सन्मान आपण पाहिलं तर संपन्न होतोय. खूप खूप आभार. वेळात वेळ काढून आपण आपला अमूल्य वेळ खर्च करून आमच्या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झाला त्याबद्दल चेक केला ते. तिसरे पंच चेक करतायत. स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक 2025 मध्ये आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं खूप खूप स्वागत आहे. नॉट आउट तिसऱ्या पंचांचा निर्णय तो तर अंपायर राजावळे सर कळवत आहेत. नॉट आउट फलंदाज नाबाद आहेत. सिद्धेशवीर 2 चेंडू 1. सचिनला आपण पाहतोय 1 चेंडू 1 इथे आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळतात. धावसंख्या आपण पाहतो 3 चेंडू आणि 2 धावा त्या मात्र धावपल होत आहेत. पहिले षटक सुरू आहे. असून विजयासाठी आपण पाहिलं तर बनवायच्या 33 चेंडू 52 धावा. यावेळचा चेंडू होता कॅप शोधलाय. अखेर धावांची कोंडी फोडणारा चौकार येतोय. धावा मिळतील 4. खणखणीत चौकार पाहुनी मौका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी, राम कंट्रॅक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत
चौकार. धन्यवाद डीसी. पहिले षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. धावपल कोती स्कोर कार्ड होते बनवलं गेलं. 4 चेंडू 6 धावा, 32 चेंडू 48 धावांची गरज. डावकरतीचे बॅटर बॅटिंग साठी आपण पाहतोय. सिद्धेश वीर आपण पाहतोय बॅटिंग करताय. 3 चेंडू 5. टप्पा देखील आपण पाहिलं तर पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहतो. विकेट किपरच्या अगदी जवळ फील्ड केला जातोय तोपर्यंत एक सिंगल येते. धावसंख्या पुढे जाते. स्कोर कार्ड होते आकडे बदलत आहेत. पहिले षटक सुरू आहे. 5 चेंडू 7 धावा, 31 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 47 धावा. मावळ तालुक्यातील एक मानाची क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. सातत्यानं आपण पाहिलं तर ही स्पर्धा संपन्न होत असताना अनेक आयोजक मंडळी कष्ट मेहनत परिश्रम घेताना पाहायला मिळत आहेत. आयोजकांचं अमूल्य कामे सातत्यानं करतोय, परंतु क्रिकेटच्या दर्दी प्रेक्षकांचं देखील स्वागत आहे. यावेळचा चेंडूचा टप्पा पडतोय. विकेट किपरच्या हातात एक डॉट बॉल होतोय. षटक क्रमांक देखील पहिला क्रमांक जे संपलं जाईल. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद 7 धावा, शेवटचे 30 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 47 धावा. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा होर संपली. माननीय श्री पहिलवान जीवनप्पा केदारी, राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांकडून होर संपली. धन्यवाद. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 7 धावा धावपल कोता. 30 चेंडू आणि विजयासाठी 47 धावांची गरज आपण पाहतोय. शेवटची मॅच आहे. अंतिम सामना आहे. प्रेक्षकांच्या लक्षाने प्रेक्षकांच्या नजरा या क्रीडा नगरीवरती आपण सातत्यानं पाहतोय. सुंदर मैदान आपण पाहतोय. मातीची खेळपट्टी आहे. मातीचं पीच आपण पाहतोय. सायंकाळी आपण पाहिलं तर याच खेळपट्टीला आपण पाहिलं तर शेणाचा गारा दिला तो तिला सारवलं जातं. त्यानंतर तिला रोलिंग केलं जातं. सकाळी तिची मार्किंग केली जाते आणि सातत्यानं आयोजक कमिटी आपण पाहिलं तर प्रचंड कष्टानं मेहनतीनं या स्पर्धेत आपण पाहिलं तर ही खेळपट्टीची डागडुजी करताना आणि खेळपट्टीची देखभाल करताना आपण पाहिलेलं आहे. मैदान बनवणं सोपं नाही, स्पर्धा बनवणं सोपं नाही. षटक क्रमांक 2 तुषार. फुल टॉस चेंडू होता, समोर खेळलाय स्ट्रेट टू द ग्राउंड. एक टप्पा घे चेंडू आपण पाहिलं तर तिथे अडवला जाईल. तोपर्यंत धावा येत आहेत 2 धावांच्या मदतीनं 1 शॉट रन. मी सुरुवातीला सकाळी सांगितलं पहिली धाव तुम्हाला खेळपट्टीवरतून अनिवार्य आहे, परंतु जर दुसऱ्या धावेला जर तुम्ही पिच वरतून पळणार असाल तर अंपायर तिथे शॉर्ट रन घोषित करणार आहे. पहिल्या धावेला अनिवार्य आहे. पहिली धाव तुम्ही पळून पूर्ण करू शकता, परंतु दुसऱ्या धावेला तुम्हाला धावायचं नाही. पिचच्या बाहेरून तुम्हाला पळून पूर्ण करायच्या. यावेळी चेंडू खेळला लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक ताईंना टिपला असेल. टेकन व्हेरी गुड कॅच. विकेट येते. श्रीकांतनं टिपला असेल आणि फलंदाज इथे आपण पाहिलं तर होत आहेत सिद्धेश कीर. आउट बाद. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय श्री गणेशदादा मराठे, जी के स्पोर्टचे सर्वा यांची बळीची टाळी. धन्यवाद डीसी. माळीनगरचे सुपुत्र महाराष्ट्र पोलिसांनी कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी अनिलजी ताटे साहेब उपस्थित होत आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक स्वागत आहे. धनराजची मिरगे उपस्थित आहेत. शशिकांत मिरगे उपस्थित आहेत. ओमकार भाऊ शिंदे आहेत. विष्णूची लवंडे आहेत. नितीन भाऊ लवंडे या मान्यवरांचे शुभागमन होते. आपलं स्वागत आहे. हनुमंतची मोरे, मीनानाथ बोडके, ओमकारची जाधव, अजयची बेंद्रे, तुषारची डोले, सागरजी सुळे, विजयजी साबळे आणि माऊली प्रतिष्ठानचे सर्व खेळाडू या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सर्वांचं स्वागत आहे. यावेळचा चेंडूचा बॅटचं टॉप आहे. चेंडू हवेत. 2 क्षेत्ररक्षक टप्पा पडण्याची वाट पाहत आहेत. चेंडू नॉमेस लँडच्या जवळ पडतोय आणि तोपर्यंत काही धावा येत आहेत. हनुमंतजी बोरे साहेबांचे शुभागमन होते. त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक स्वागत आहे. एक गडी बाद 9 धावा धावपल होत आहे. षटक क्रमांक 2 आपण पाहिले ते सुरू आहे. गोलंदाजी देखील आपण पाहतोय. विकेटच्या शोधात आहे इंद्रायणी 11 देऊचा संघ. विकेट फार महत्वाचे आहे. डॉट बॉल महत्वाचे आहेत. प्रेशर क्रिएट करावं लागेल. दबाव दडपण इथे बनवावं लागेल.
एक सिंगल आपण पाहिलं तर इथे धावसंख्या देखील आपण पाहिलं तर इथे स्कोर कार्ड होते आपल्याला आकडे इथे बदलताना पाहायला मिळत आहेत. महत्वाची मॅच आपण पाहतोय. क्वार्टर फायनलचा सामना आहे. कोण जिंकेल ते देखील आपण पाहणार आहोत. ओव्हर पिच चेंडू होता पुढे टाकलाय मिडल ऑफ द बॅट केलाय हवा याला चेंडू मात्र जाईल सीमारेषा पार. बॉल मात्र पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी खणखणीत षटकार. या ठिकाणी आपण पाहतो काही मान्यवर पाहुणे उपस्थित आहेत. प्रामुख्याने त्यांनी भोजन व्यवस्था आपल्या स्पर्धेला सौजन्य केलं आहे. हनुमान क्रीडा संघ माळीनगरचे आपण पाहिलं तर सातत्यानं सदस्य म्हणून देखील आपण पाहिलं तर कार्यरत असणारे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी देऊ शहराचे कार्याध्यक्ष आदरणीय अविनाश आबा बसे उपस्थित होत आहेत. त्यांचं स्वागत आहे आणि स्वागत केलंय षटकारा पाठोपाठ खणखणीत चौकार. निरंजन धन्यवाद. डीचे 2 षटक पॉवर प्लेची क्षमता आहे. धावपल कोती स्कोर कार्ड होती 1 गडी बाद 20 धावा त्या मात्र धावपल कोत आहेत. प्रमोद भाऊ लक्ष्मण टिळेकर उपस्थित होत आहेत. त्यांचं स्वागत आहे. किरण भाऊ नानासाहेब विधाटे उपस्थित होत आहेत. विशाल भाऊ निवृत्ती विधाटे उपस्थित होत आहेत. सौरभ भाऊ गोरक्षनाथ विधाटे याही मान्यवर पाहुण्यांचे शुभागमन होते. आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साय स्मृती चषक 2025 आपण पाहतोय. प्रत्येक वर्षी प्रत्येक दिवशी आपण पाहिलं तर अनेक मान्यवर उपस्थित होतात. 24 चेंडू 34 धावा विजयाच्या समीकरणाकडे घेऊन जातो. विजयाचं समीकरण आपण पाहतो 24 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 34 धावा. युवा उद्योजक अमित भाऊ टिळेकर, विनयजी गाडेकर, अभिषेकजी टिळेकर या स्पर्धेच्या निमित्तानं उशिरा काय न परंतु उपस्थित होत आहेत. सायंकाळच्या सत्रात त्यांचं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. हा सगळा मित्रपरिवार आहे. आयोजक कमिटीतील काही सदस्य आहेत. यावेळेचा चेंडू होता मिड विकेटला खेचून मारलाय ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल मिडल ऑफ द बॅट केलाय सचिन काळोखे ऑन फायर. बॉल सीमारेषेच्या बाहेर मॅक्सिमम 6 रन सिक्सर. निरंजन धन्यवाद. 26वा धावल कोत आहे. षटक क्रमांक 3 इथे आपण पाहिलं तर सुरू आहेत. गोलंदाज प्रवीण आपण पाहिलं तर गोलंदाज मार्क होता. चेंडू आपण पाहिलं तर इथे टाकलाय पंच कळत आहेत. लेग बायच्या रूपाने एक सिंगल येते. धावसंख्या पुढे जाते. स्कोर कार्ड होते आकडे बदलत आहेत. 1 गडी बाद 27 22 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 27 धावा. 27 धावा धावपल कोत आहेत. 22 चेंडू आणि 27 ची गरज आपण पाहतोय. सचिन बॅटिंग करतायत 3 चेंडू 11. सचिन काळोखे बॅटिंग करतायत 5 चेंडू 8. यावेळेचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर आपण पाहतोय. वाईड लाईनला पकडून करण्याचा प्रयत्न आणि तिथे सक्सेसफुल ठरलाय गोलंदाज. यशस्वी होतोय. एक डॉट बॉल देखील आपण पाहिलं तर येतोय. तिसरं षटक सुरू आहे. 27 धावा धावपल कोत आहेत. 1 गडी बाद 21 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 27. यावेळेस मात्र खेचून मारलाय आणखीन एक डाव्या पायावरती टाकलेला चेंडू आणि मात्र पाठवलाय डीप मिड विकेट सीमारेषा पार. उत्तुंग षटकार. सुरेश 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 अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन. 30 धावपल कोत आहेत. 20 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 21 धावा. काही मान्यवर पाहुणे उपस्थित होत आहेत. प्रामुख्याने शरदजी खाडे साहेब, राजकुमारजी बतांगळे साहेब, विशालजी बडके साहेब, निखिल भाऊ शिंदे, विशाल भाऊ आटवटे या मान्यवर पाहुण्यांचं शुभागमन आपलं स्वागत आहे. सायंकाळच्या सत्रात प्रेक्षकांची प्रचंड मोठी गर्दी. यावेळेचा चेंडू होता फटका मात्र खेळला आहे. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर तैनात आहे. अडवतोय फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल आपण पाहतोय. 34 धावा धावपल कोत आहेत. 1 गडी बाद 19 चेंडू आणि विजयासाठी 20 धावा इथे आपण पाहिलं तर बनवायच्या. आपण हे मैदान पाहतो. या मैदानात ज्यावेळेस शेती व्हायची त्यावेळेस आपण सातत्यानं पाहायचं. गणेशभाऊ विधाटे यांचे चुलती स्वर्गीय बाळासाहेब गेनू विधाटे यांनी ग्राउंड देण्यासाठी आपण पाहिलं तर त्या काळात हनुमान क्रीडा संघाला फार मोठी मदत केली.
यावेळेचा चेंडू होता टप्पा पडतो पंच कळतायत आउटसाइड द ऑफ स्टंप खराब चेंडू एक अतिरिक्त अवांतर धाव आपण पाहतोय एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय एक गडी बाद 35 धावा 35 रन षटक क्रमांक 3 आपण पाहिलं तर सुरू आहे 19 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 19 धावा 19 चेंडू 19 यावेळेचा चेंडू आपण पाहतोय बॅटची एज घेतली आणि विकेट किपर प्रकाश कटके साहेब झेल टिपतायत विकेट येते फलंदाज आपण पाहिलं तर इथे होतोय आउट बाद मेरे आगे है जीरो डेंग्यू अमोलची बाळसराफ आनंदची बाळसराफ वैभवची टिळेकर हा देखील मित्रपरिवार उपस्थित मनपूर्वक स्वागत आहे हार्दिक हार्दिक स्वागत आहे 18 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 19 धावा बॅटिंग साठी आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर दाखल होतोय स्वरांचन गायकवाड आपण पाहतोय सचिन बॅटिंग साठी आपण पाहिलं तर स्ट्राईकवरती पाहायला मिळतील 18 चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची गरज आहे स्वरांजन गायकवाडनं कित्येक वेळ आपण पाहिलं तर एक हाती सामने आपल्या संघाला जिंकून दिलेला आहे आज थोडस लेट परंतु थेट बॅटिंगला आलाय 18 चेंडू 19 यावेळेचा चेंडू होता टप्पा पडतोय आणि तिथे पंच कळतायत आउटसाइड द लेग स्टंप एक खराब चेंडू आपण पाहतोय अतिरिक्त अवांतर धाव येते धावसंख्या पुढे जाते स्कोर कार्ड होती आकडे इथे आपल्याला बदलताना पाहायला मिळतात विकासजी पाटील उपस्थित होत आहेत त्यांचे स्वागत आहे 36वा धावफलक होत आहेत 2 गडी बाद 18 चेंडू 18 यावेळी चेंडू मात्र केला स्कोर लेगला टीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे एक टप्पा घेत अडवत आहेत फेकी सुरेख आहे तोपर्यंत एक सिंगल आपण पाहतोय विकेट हव्यात इथे आपण पाहिलं तर इंद्रायणी 11 देवगाव संघाला काही डॉट बॉल काही निर्धाव चेंडू टाकावे लागतील सिंगल डबल रोखावे लागतील प्रेशर क्रिएट करावं लागेल दबाव दडपण बॅटिंग करणाऱ्या टीम वरती इथे आपण पाहिलं तर वाढवावं लागेल यावेळेस मात्र स्वरांजन गायकवाडनं चेंडू पाठवलाय टिप मिड विकेट सीमारेषा पार वाघांची दाढ फोडला पहाड स्वरांजन गायकवाडच्या बॅटमधून षटकार सुरेश सुरेश धन्यवाद लागोपाठ जर 2 चेंडूवरती 2 षटकार अजून खेळले जर लागोपाठ सलग 3 षटकार खेळत असेल स्वरांजन गायकवाड तर युवा उद्योजक अमित भाऊ टिळेकर यांच्या वतीनं 2,000 रुपयांचं बक्षीस आहे लागोपाठ सलग 3 षटकारांना 2,000 रुपये स्वरांजन गायकवाड बॅटिंग साठी आपण पाहतोय मावळचा बाहुबली इथे फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते होत्याचं नव्हत्याचं होतं करण्याची क्षमता या फलंदाजाच्या मनगटात आहे यावेळेस समोर लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलाय स्वरांजन गायकवाड ऑन फायर बॉल मात्र जाईल सीमारेषेच्या बाहेर चेरन षटकार सुरेश सुरेश तिचे 49वा धावफलक होती षटकार मारून जर या चेंडूवरती सामना संपवला तर मावळचा बाहुबली स्वरांजन गायकवाडला या स्पर्धेचे आयोजक युवा उद्योजक अमित भाऊ टिळेकर यांच्या वतीनं 2,000 रुपयांचं बक्षीस आहे आणि इथे चेंडू मात्र खेळलाय एक टप्पा घेत अडवलाय 2 टप्पा घेत फील केलाय तोपर्यंत एक सिंगल होती धावसंख्या पुढे जाते स्कोर कार्ड होते आकडे बदलतात क्रिकेटचा खेळ असाच आहे अनिश्चितता भरपूर आहे एक धाव येते 2 गडी बाद 50 14 चेंडू विजयासाठी 4 धावा अंबिका 11 का इथे आपण पाहिलं तर काळोखीवाडी तळेगाव हा संघ आपण पाहिलं तर धावांचा पाठलाग करतोय अर्जुनजी चंडालिया विकासभाऊ परंडवाल उपस्थित होत आहेत आपले स्वागत आहे यावेळेचा चेंडू होता आउटसाइड द लेग स्टंप खराब चेंडू विकेट किपर पायानं अडवत आहेत प्रकाश कटके साहेब तोपर्यंत एक अतिरिक्त अवांतर धाव येते व्हाईट बॉल देखील आपण पाहतो शेवटचे 14 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 3 धावा 2 गडी बाद 51 चौथे षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे 14 चेंडू 3 धावांची गरज
यावेळचा चेंडू होता, फटका खेळलाय, पायानं अडवताय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एक सिंगल आपण पाहतोय. जर षटकार मारून सामना जिंकला तर अमित भाऊ टिळेकर यांच्या वतीनं 500 रुपये. आणि फटका खेळलाय, बॉल मात्र चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. स्वरंजन गायकवाडच्या बॅटमधून षटकार, तर सामना जिंकलाय आजच्या दिवसभराचा मानकरी अंबिका 11 काळोखीवाडी तळेगाव. थँक्यू. ऍडव्होकेट अनिल भाऊ कांबळे, पांडुरंगांना झेंडे आपण आवर्जून उपस्थित राहिलात. आपले मनापासून स्वागत आहे, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सर्वच क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत साय स्फूर्ती चषक 2025 मध्ये मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. प्रेक्षक आपण आवर्जून उपस्थित राहिलात. आजच्या दिवसामध्ये आपलं स्वागत आहे, परंतु उद्या देखील प्रेक्षकांना विनंती आपण आवर्जून या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित राहा आणि क्रिकेट या खेळाचा आनंद घ्या. उद्या देखील मावळ तालुक्यातील अतिशय तगडे ताकदवान बलाढ्य प्रतिस्पर्धी 8 संघ या स्पर्धेत आपण पाहिलं तर खेळणार आहे. मॅन ऑफ द मॅच स्वरांजन गायकवाड ठरतायत प्लेअर ऑफ द मॅच. सामनावीर किताबाचे मानकरी या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच राहील स्वरांजन गायकवाड. अमित भाऊ हरिचंद्र टिळेकर यांच्या वतीनं या षटकारासाठी 500 रुपयांचं बक्षीस आहे. जो विजयी षटकार इथे आपण पाहिलं तर ठोकलेला आहे त्यासाठी 500 रुपयांचं बक्षीस आहे. किरण दादा येवले सरांना विनंती आपण संपर्क करा. सामना संपलाय. विजेत्या संघाचं अभिनंदन, एक विनिंग फोटो सेशन आपण करणार आहोत. मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील आपण देणार आहोत आणि इंद्रायणी 11 देहू याही संघाचा विशेष सन्मान आयोजकांच्या वतीनं केला जाणार आहे. भारतीय संस्कृती आपल्याला शिकवते, सांगते. अतिथी देवो या उक्तीप्रमाणे प्रत्येक मान्यवर पाहुण्यांचा सन्मान करणं आपलं कर्तव्य आहे आणि गेली सातत्यानं 7 वर्ष 7 पर्व या स्पर्धेशी आपण सर्वजण जोडलेलो आहोत. क्रिकेटचा खेळच असा आहे, एका धाग्यात आपण पाहिलं तर सगळ्यांना विणलं जातं. क्रिकेटची मातीची सोडते हसवरं नाती आणि माती आपण पाहिलं